नमस्कार, मी डॉक्टर सतीश पूर्व महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य संग्रहाच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या आसपास त्या भागामध्ये भूकंपाचे हादरे बसले आणि भूकंपाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 1993ला किल्लारीचा भूकंप आणि त्या सर्व परिस्थितीची आठवण झाली. त्या अनुषंगाने आज आपण साहित्य सौंदर्याच्या प्रवासात भूकंपाचे अनुभव ही कथा अनुभवणार आहोत, तिचा आस्वाद घेणार आहोत. भूकंपाचे अनुभव. 10वी व 8वीच्या वर्गात शिकणारे सुधीर व भाऊसाहेब नेहमीच अण्णाजवळ ढाळजत झोपण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी जायचे. तसे ते आजही गेले. 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात खेडेगावात करमणुकीची साधनं फारशी नव्हती. गावात एका दुसरा टीव्ही संच फार श्रीमंत घरी असायचा. रेडिओ मात्र गावात मोजली तर बरीच भरायची, कारण त्या काळी लग्नात नवरदेव नेहमीच आयर घेताना शेवंती घेताना रुसायचा आणि त्याची एकच मागणी असायची, HMT घड्याळ अन्यथा फिलिप्स रेडिओ. त्यामुळे रेडिओची संख्या बरीच गावात भरायची. अशी साधारण करमणुकीची गावात मोजकीच साधनं होती. दिवस मावळतीला बायका रानातून काम करून घराकडे येताना डोक्यावर टोपल्यात शेणाच्या गौऱ्या व सरपणाचा भारा घेऊन गावाच्या वाटेनं चालताना दिसायच्या. घरी येताच सरपण व गौऱ्याचं टोपलं दारात टेकून कवाड उघडून हातपाय धुतले की ज्यांच्या घरी काडीपेटी नाही त्या घरच्या बाया विस्तव नाहीतर काडी फुरकं घेण्यासाठी भरलेल्या घराच्या दारात वाट बघत बसलेल्या दिसायच्या. कोंडीबांचा व्यवहार अंथरूण बघून पाय पसरावे असा बेताचाच. तसं घर खाऊन पिऊन जेमतेम होतं. गरजेच्या सर्वच वस्तू घरात नेहमीच असायच्या. त्याचा तुटवडा कोंडीबानं कधी भासू दिला नाही. दिवस मावळतीला मालन रानातून आली. दारात सरपणाच्या ओझ्याचं टोपलं टेकलं तर सुरवंता व पारू दारात वाट बघतच होत्या. विस्तव घेऊन चूल पेटवण्यासाठी सुरवंता चढत्या आवाजात म्हणाली, माय मालन, कवरच्यानं वाट बघताव आम्ही दारात. घरी काडीचं डबडबी नाही बघ. चहाची झालेली तलप जिरून गेली कवाच. मालननं डोक्यावरला सरपणाचा भारा व टोपलं वसरीवर ठेवत म्हणाली, काय करावं माय आत्या. दिस हातभर होता तवा उडव्यातल्या गौऱ्या काढून टोपल्यात भरल्या. सरपण बांधूस तर दिवस मावळतीला गेला बी बघा. मालननं बोलत बोलत गडबडीनं वतलासमोर टोपलं टेकलं. लुगड्याच्या निऱ्याच्या कमळातून किल्ली काढून दार उघडलं. देवळीतील चिमणे ढाळजतला कंदील घेऊन दोन्हीमध्ये रॉकेल भरलं आणि कंदिलाचा काच साफ करून काडी ओढून चिमणी कंदील लावला. कंदील फडफड करू नये म्हणून वातीवर गोडे तेलाचा ठिपका सोडला. सुरवंताने गडबडीने चिमणीवर सनकाड्या धरून पेटवून घरी घेऊन गेली. शेजारी पाजारी दिवे लागले. चुली पेटल्या. मालननं राखेनं भरलेले हात चुलीच्या राखेत गोळसून राख बाहेर काढून केराच्या टोपलीत भरली. चुलीला पेटवून पातेल्यावर ठेवलं. पिठल्याला फोडणी टाकून भाकरी थापणं सुरू केलं. तशी आळीपाळीने लहान मोठी जेवण झाली. चांदणी मावळायच्या वेळेला भुईपोत्रा करून सारं घर सामसूम झालं. सुधीर 8वीच्या वर्गात शिकत होता तर भाऊसाहेब 10वीला. दोघांनी अभ्यासाची पुस्तकं घेऊन ढाळजत अण्णाजवळ जाऊन पोथे अंथरून बसली. कंदिलाची वात वर करून अभ्यास करू लागली. दिवसभर घरात बसून खाकरून खोकरून गावाची खबर घेणारे अण्णा शांत पडून होते. पुस्तकांची पाणी चाळताना येणाऱ्या आवाजाने अण्णांची तंद्री भंगली. तसे अण्णा म्हणाले, काय म्हणून चुळबुळ करायला कार्ट्यानं, बसाना गुमानं. तसं सुधीर व भाऊसाहेब एका सुरात म्हणाले, अण्णा आम्ही अभ्यास करायला. दीर्घ श्वास घेत अण्णा म्हणाले, किती पुस्तकं शिकलावर. किती पुस्तकं शिकलावर याचा अर्थ सुधीर आणि भाऊसाहेबला काही उमजलाच नाही. दोघं शांतच. अण्णा परत म्हणाले,
अरे कोणत्या वर्गात आहोत? तसं सुधीर म्हणाला, अण्णा मी 8वीला आणि भाऊसाहेब 10वीला आहे. अण्णा बरं म्हणून शांत भिंतीला टेकून बसले. दोघांनी आपापली अभ्यासाची पुस्तकं काढली. सुधीरने भूगोलाचे पुस्तक हातात घेतले. वाचत असलेल्या पाठात कोलकात्यात आलेल्या भूकंपाची माहिती होती. जीवित व वित्त व आर्थिक नुकसानीचा आढावा होता. पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालीनंतर जे कंप येतात त्याला भूकंप म्हणतात. भूकंपाच्या निर्मितीला भूगर्भातील हालचाली कारणीभूत ठरतात याची माहिती होती. जमिनीचा स्तर, खडकाळ जमीन अशी खास करून सविस्तर माहिती होती. या पाठाच्या वाचनातून सुधीरला भूकंपाची माहिती कळाली. तसा तो सुधीर अण्णाला म्हणाला, अण्णा तुम्हाला भूकंप माहीत आहे का हो? अण्णाने प्रतिप्रश्न काय म्हणून केला. तसा सुधीर अण्णाला परत बोलत म्हणाला, अहो काय नाही, या पाठात कलकत्त्यातील भूकंपाची माहिती दिली आहे. अण्णाच्या लागलीच लक्षात आले की भूकंप म्हणजे जमीन हादरणं. या सर्व गोष्टी लक्षात येतात. अण्णा म्हणाले, अरे लई दिवसाची आठवण आहे बघा. म्या चांदणी निघायला रोजच्यासारखा उठून आडाचे पाणी भरण्यासाठी घागर आणि पवरा घेऊन निघालो. तेव्हा जमीन हादरायली की वाटलं उतरंडी पडत्यात. जोरानं आवाज येऊ लागला. फरतळातील डबे घसरायली. दळण दळायला उठलेल्या बाया घाबरून दारात आल्या. जराशानं जमीन हादरणं बंद झालं बघा. अण्णा भूतकाळातल्या आठवणी सांगू लागले. दुसऱ्या दिवशी तालुक्याला जाऊन आलेला तुकाराम चावडीवर येऊन बोलत म्हणाला, अरे काल जमीन हादरली नाही का, त्याला भूकंप म्हणतात. तिकडे लांब कोयना धरणाच्या भागात भूकंप झाला म्हणून की लोक काल तालुक्याच्या बाजारात बोलू लागली. जमीन हादरण्याचा अर्थ एका दिवसानंतर तुकाराम तालुक्याला जाऊन आल्यावर गावाला कळाला. सुधीर व भाऊसाहेब अभ्यास करत बसली. थोड्या वेळाने अण्णा म्हणाले, अरे पोरांनो रात्र लय झाली, कंदिलाची वात खाली करून पडा मग. तशी ढाळजत तिघेही झोपी गेली. मध्यरात्रीला ढाळजाचा दरवाजा वाजला. तोंडावरलं पांघरून काढून सुधीरनं बघितलं तर अण्णा लगीही करून दरवाजा लावत होते. दिवसभर वयामानानं त्यांना आता काम काही फार राहिलं नव्हतं. त्यामुळे ते झोपले तरी नेहमीच जागे असल्यासारखेच त्यांची झोप असायची. रात्र बरीच उतरायला लागली होती. काम करणारी माणसं धुंद झोपीत होती. अण्णांना मात्र झोप येत नव्हती. अण्णांनी भिंतीला टेकून गुडघे वर करून तोंडावर पांघरून घेऊन जसे येतील तसे अभंग म्हणू लागले. सोडा सोडा अभिमान, अभिमान रावणानं केले सीतेचे हरण. हनुमानाने जाळली लंका, घेतला रावणाचा प्राण. सोडा सोडा अभिमान. सुधीर भाऊसाहेब धुंद झोपेत होते. जमिनी खालून मोठ्या जात्यानं दळण भरडल्यासारखं करावं तसं घर घर आवाज येऊ लागला. जमीन हादरू लागली. सारं गाव जागी झालं. कुत्रे भुंकू लागली. गावात एकदमच गोंधळ झाला. समधी माणसं आरडत ओरडत एकमेकाकडे पळत सुटली. अर्धी झोपीतच होती. काहींनी झोपीतून उठून बसलेल्या जागेवरच माणसांना सुपातल्या सुपात पाकडल्यासारखं होऊ लागलं. सुधीरला लगीव आल्यामुळे उठून बाहेर जाऊन लगीव करू लागला तर त्याचा कल जाऊ लागला. म्हणून त्यानं भिंतीचा आधार घेतला. लगीव चालू असताना बराच वेळ हादरत होतं. भिंतीचा आधार घेत सुधीर मनाशीच बोलू लागला, मायला रात्रभर हादरते काय की. जमीन हादरण्याच्या आवाजाने पत्रे वाजू लागली. गर्द्याच्या आवाजाने बेभान झालेल्या अण्णांना नेमका आवाजाचा अंदाज बांधता येईना. त्यांना वाटू लागले पत्रावर कुत्रे नाचायलेत म्हणून ते कुत्रे नाचण्याचा अंदाज पक्का बांधत कुत्र्याला शिव्या देत म्हणू लागले, मायला मोकार कुत्रे लय झालेत, रात्रभर पत्रावर नाचायलेत. बावळट बायका हायब्रिडचे तुकडे किती बी टाकत्यात, शिळेपाके कुटके कुत्र्याला टाकून देतात, लयच कुत्रे माजलेत. रात्रभर कुत्रे नाचायलेत पत्र्यावर, झोप येऊ देईनात. सुधीरनं अण्णांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण अण्णा जाम भडकले होते. त्याच प्रसंगात सुधीर खोले बाहेर आला व अण्णांना बाहेर या म्हणून विनंती करू लागला पण त्यांचा काही उपयोग झालाच नाही. अण्णा जागेवर बसूनच कुत्रे व बायकांना शिव्या देऊ लागले. सुधीर मनाशीच बोलत म्हणाला, मायला आता तर दिवसभर हादरत राहते काय की. काही क्षणात जमिनीतून येणारा आवाज आणि हादरणं बंद झालं. जमिनीखालचा आवाज आणि हादरण्यानं सारं गाव जागं झालं. लहान पोरं बाळं बाया रस्त्यावर आले. प्रत्येक माणूस जमीन कशी हादरली, आवाज कसा येत होता हे आपल्या कौशल्याने सांगू लागला.
सका मारड्या म्हणू लागला, मायला वरलाकडनं हादरत आलं बघा. मला तर वाटायला लागलं की एवढं कसं मोठं इमान आलं असेल. आवाज बी येते आणि घर बी हादरते. शाळेत एक दिवसही न गेलेला व निरक्षर असणारा सुदाम म्हणू लागला, आर पळा पळा पळा, परळीच्या थर्मलात बॉम्बगोळा पडलाय, राखीसमोर पळा, राखीसमोर पळा. शिकून शहाणपण आलेला शोभा पदवी घेऊन सरळ सेवा परीक्षेची तयारी करीत होता. तोही म्हणू लागला, आर लय मोठा रणगाडा आलाय, लादणीत व्हा, लादणीत व्हा. अंतू मास्तर नेहमीच नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असायचा. त्यानं वशिला लावून गावाशेजारी बदली करून घेतली होती, त्यामुळे तो गावातच राहत होता. त्याच्या घराशेजारी पिठाची गिरणी रंगा बोयण्याची होती. पिठाची गिरणी चालू केली की आसपासच्या घराचे पत्रे व भिंती हादरायच्या. भूकंपाच्या हादरण्याने पत्राच्या व भिंतीच्या हादरण्याच्या आवाजाने मोठ्याने येऊ लागला. रंगा बोयण्यानं गिरणी चालू केल्याचा भास अंतू मास्तरला झाल्याने अंतू मास्तर शिव्या देत रंगा बोयण्याला म्हणू लागला, ए मायला रंगा, अरे ए रंगा, गिरणी बंद कर की. रंगा, अरे माझे काय लेकर बाळ मारायचेत का? मायला गिरणी बंद कर, गिरणी बंद कर. भूकंपाच्या हादरण्यानं सारं गाव जागं झालं होतं. बरीच बाया माणसं लेकरं रस्त्यावर आली होती, तर काही जण घराच्या दरवाजात बसून भीतीने चिंताग्रस्त झाले होते. अर्धवट शिकलेली व अर्धवट शहाणी माणसं मनाला पटेल त्या विचाराने व अर्धवट ज्ञानाच्या आधारे जमलेल्या जनसमुदायाला भीतीदायक माहिती सांगत होते. या सर्व वायफळ चर्चा ऐकून सुधीर धाडस करत म्हणाला, गेल्या 6 महिन्यापासून रेडिओ पेपरमधून बातम्या येत होत्या. किल्लारी व जवळच्या आसपासच्या गावांना अधूनमधून भूकंपाचे धक्के नियमित बसत होते. त्याची बातमी दूरदर्शनच्या बातमीपत्रातूनही प्रसिद्ध झाली होती. भिंतीला तडे गेलेले दाखवण्यात आले होते. मात्र सुधीरचं सांगणं कोणीच मनावर घेऊन ऐकत नव्हतं. खरं सत्य कोणालाच माहीत नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या बुद्धिकौशल्याच्या पातळीवर मत मांडून मोकळे. सामान्य माणसं, जनता भयभीत झाली होती. गावातील निरक्षर कारभारी माणसं म्हणू लागली, या धर्तीवर पाप लईच झालंय, जमीन हलायली आहे, समधी दुनियाच गडप होणार आहे. लोक देवळासमोर दारू मटण करून नाचालेत, देव कसा सहन करेल. तर काही जण एका सुरत म्हणत होती, शेषाच्या डोक्यावर जग आहे, तो चालू लागला की सारं जगच हलतं या. पुन्हा 5-5:30च्या सुमारास पश्चिम उत्तर दिशेच्या कोपऱ्यातून घर 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 असा आवाज जमिनीखालून आला आणि तो तसाच दक्षिण पूर्व दिशेने हादरत गेला. माणसं पुन्हा भयभीत झाली. जमीन त्या दिशेने हादरत येऊ लागली. त्याचा आवाज व हादरणं जरा वेगळंच होतं. माणसं रस्त्यावर जमलेली, तर काही घरात लादणीत जाऊन बसली. काही जण घरातल्या माणसांना सत्य सांगून बाहेर येण्याची विनंती करू लागली. दिवस उजळला. सारं गाव, माणसं, पशुपक्षी भयभीत झाली होती. कारण अशा प्रसंगाची व भूकंपाची प्रत्यक्ष प्रचिती कुणालाच आलेली नव्हती. सकाळी नेहमीप्रमाणे ज्यांच्या घरी रेडिओ आहेत ती माणसं आकाशवाणी औरंगाबाद परभणी केंद्राच्या मराठी 60च्या बातम्या ऐकू लागली. मुख्य ठळक बातम्यामध्ये सांगण्यात आले, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांना भूकंपाचा मोठा हादरा. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3ची होती. त्याचा मुख्य केंद्रबिंदू किल्लारीजवळच्या आसपासच्या गावामध्ये आहे. या निसर्ग संकटाने मराठवाड्यात शोककळा पसरली. महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. जीवित वित्तहानीची मोठी शक्यता वर्तवण्यात आली होती. माणसाचे मृतदेह 500वर बाहेर काढण्यात आले आहेत असं रेडिओवर सांगण्यात आलं. माणसं शांत चित्ताने जवळ बसून जीव मुठीत धरून बातम्या ऐकू लागली. 15-15 मिनिटांनी या नैसर्गिक संकटाच्या कारणामुळे बातमीपत्र सादर होऊ लागले. प्रत्येक बातमीपत्रात मृताचा आकडा 500-1000ने वाढत होता. शेवटी मदत कार्याचा ओघ जगभरातून मराठवाड्याच्या दिशेने सुरू झाला. माणसाने माणुसकी विसरली. स्वार्थाने पेटलेला माणूस मदत कार्य करताना सुद्धा स्वार्थी वृत्तीने करू लागला. मृतदेह शोधताना माणसाची लालसा जागृत झाली. माणसांना शोधताना ज्या पायात चैन व जोडवे आहेत त्या देहांना आधी ढिगाऱ्याखालून उकरण्याचे, काढण्याचे स्वार्थी माणसं प्रयत्नाची पराकाष्ठा करू लागली. स्त्रियांच्या अंगावर काहीतरी सोनं किडूक मिडूक असेल या विचाराने त्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी माणसांची चढाओढ सुरू झाली. कितीतरी पुरुष माणसं मदत कार्य वेळेवर मिळालं नाही म्हणून मातीत कुजून सडून मरून गेली. त्यांचा 2 दिवसांनी वास सुटला.
मदत कार्यात अडचणी येऊ लागल्या. काही गावात तर संपूर्ण कुटुंब ढिगारीखाली गाडले गेले. कित्येक घरदारांच्या संपत्तीला वारस राहिले नाहीत. भूकंपाच्या भीतीने जे माणसं घराबाहेर पडली ती घरात जाईनाशी झाली. निसर्गानं एका झटक्यात सर्व माणसांना रस्त्यावर आणले. चिरबंदीवाडे, लादणीची घरं सोडून माणसं मोकळ्या जागेत, झोपडीत, कोट्यात आसरा घेऊ लागली. तांबडं मावळायला गावं ओस पडू लागली. बाया बापड्या रात्रीचे जेवण, भांडे भासणं घासून रानात कोट्याच्या मोकळ्या जागेवर झोपायला जाऊ लागली. रात्रीला रानात जागलीवर जाणाऱ्या वाटा बोलक्या झाल्या. कोट्यांना जिवंतपणा आला. कित्येक कुटुंबांनी कोट्यावरच रानात संसार थाटला. भूकंपाच्या भीतीने गावाचे गाव पण विसरून गेलं. दिवाळी सणाला नांदून आलेल्या लेकीबाळींनी दिवाळी जागलीवरच कोट्यावरच साजरी केली. हळूहळू भूकंपाचे धक्के कमी होत गेले. पण श्रीमंती व मीपणाच्या गर्वाने फुगलेला माणूस रस्त्यावर, मातीवर, आकाशाच्या छताखाली चिंतेत झोपू लागला. 29 सप्टेंबरची रात्र आणि 30 सप्टेंबरची पहाट या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने माणसांना काही काळ तरी माणसातलं माणूस पण जिवंत जपलं. दुःखावर काळासारखं दुसरं औषध नाही या शब्दांची प्रत्यक्ष प्रचिती आली. हळूहळू काही दिवस गेले, महिने गेले. माणसं माणसांना आपुलकीने बोलू लागली, भेटू लागली. भूकंपाच्या भीतीचं भूत हळूहळू कमी होत गेलं. मोकळ्या रानातला, कोट्यातला, झोपडीतला माणूस चिरबंदी वाड्यात व घरात शिरला. पुन्हा परत स्वार्थाने पळत सुटला. तो आजही पळतच आहे, आजही पळतच आहे. धन्यवाद.